नमस्ते. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आज वटपौर्णिमेनिमित्त बनवणार आहे मिठाई. एकदम परफेक्ट प्रमाणात आणि घरच्या साहित्यामध्ये. त्यासाठी मी इथं 1 लिटर दूध घेतले आहे. ते गरम करायला ठेवलं. इथं अर्धा लिटरचं पनीर फाडून घेतलं आहे. ते पण घरीच केलेलं आहे. 4 विलायची घेतली आहे. 1 वाटी साखर घेतली आहे. अर्धा वाटी हे खोबरा कीस घेतलेला आहे. दूध हे 1 लिटरचं कम से कम अर्धा लिटर झालं पाहिजे एवढं करून घ्यायचं. अशा पद्धतीने यामध्ये जे पनीर आहे फाडलेलं ते टाकून घ्यायचं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बुडाला लागणार नाही याची पण काळजी घ्यायची. यामध्ये सुकं खोबरं टाकून घ्यायचं, खोबरा कीस, साखर टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. कमी गॅसवरती जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं. तुम्ही पण अशाच पद्धतीने मिठाई बनवतात का मला कमेंट करून सांगा. नसेल बनवत तर एक वेळेस अशा पद्धतीने नक्की बनवा. ही परफेक्ट प्रमाण आहे. कमीच गॅसवरती होऊ द्यायचं. यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. आणि याला सतत असं फिरवत राहायचं. विलायची पावडर टाकून घ्यायची. मी कुटून घेतली आहे खलबत्त्यामध्ये. आता मिठाईमध्ये खूप सारे मिलावट होत आहे. त्यासाठी आपण घरच्या घरी मिठाई बनवून घ्यायची. कमी खर्चात पण बनते आणि टेस्टी पण बनते. हे पूर्ण घट्ट करून घ्यायचं. अशा पद्धतीने घट्ट झालं पाहिजे. आता एखाद्या डब्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. डब्याला मी तूप लावून घेतलं आहे थोडंसं. त्यामध्ये हे सारण टाकून घेणार आहे. 2 ते 3 तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. आता हे फ्रीजमधून काढून घेतलं आहे मी. याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार झाली तयार मिठाई आपली. याला कलाकंद पण नाही म्हणू शकणार कारण कलाकंदमध्ये आपण खोबरं टाकत नाही. एकदम दाणेदार मिठाई तयार झाली आहे. ही मिठाई मी पूजेच्या प्रसादासाठीच बनवली आहे. पूजाचं ताट पण काढलेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आजच्या व्हिडिओमध्ये? मिठाईची आणि ताट कसं वाटलंय? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.